चलो जहीर भाई आ जाओ मैदान के अंदर। आमचे साथी समालोचक जहीर भाई आमच्या सोबत जॉईन होत आहेत, त्यांचं देखील कमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना दहिसर वर्सेस आरके मोरवा। स्ट्राइक एंडला आपण मेघनाथला पाहतोय। पहिला चेंडू यावेळेस अगदी गोलंदाजाच्या समोर चेंडूला खेळला गेलाय। शॉट लॉंग ऑफ सिंगल इथे मिळणार आहे। खातं उघडलं गेलं, अकाउंट ओपन झाले आरके मोरवा या टीमचं। दोन बदल आरकेने केलेत, एकतर कुमार इन झालाय या टीम मध्ये, हा एक बदल आरकेने केलाय। त्याप्रमाणेच दहिसर संघाने देखील एक बदल आपल्या टीम मध्ये केलाय, कारण इथून मात्र पहिलं पाऊल तर आपलं पडलंय आणि ते देखील विजयाच्या दिशेनं। दुसऱ्या सामना सुरू आहे, इथून एक सामना फक्त जिंकायचा आहे। एक सामना आपण जिंकलो तर ही जी पारितोषिक आहेत या पारितोषिकापैकी एक ट्रॉफी आपण या नारंगीच्या मैदानातून नक्कीच घेऊन जाऊ शकतोय, हाच प्रयत्न असेल। त्याच्यामुळे ही जी मॅच आहे ही मात्र बक्षीस पात्र गाठणारी ही मॅच है जहीर भाई। सही कहा सर जी आपने, दोनों टीमों के लिए एक बेहतरीन मौका है। सलामी झोड़ी मैदान पर पहला ओवर पकड़ती पर चलता हुआ, बेहतरीन गेंद थी, ड्राइव किया, गेंद में कवर पर आती हुई जब तक गेंद को फील किया, रनआउट का मौका है, मगर गेंद हवा में और हाथ से छुट्टी हुई नजर आई, क्योंकि ये गेंद अगर क्लिक हो जाती तो बल्लेबाजों का खेल इस मैदान पर समाप्त हो जाता, पहला बड़ा विकेट इस मैदान पर मिल जाता। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच मोठी विकेट असती, कारण मंगेश पाटील ज्यांच्याविषयी मी मागच्या मॅच मध्ये म्हटलं होतं की मागचा सीझन सर्वाधिक धावा म्हणजे 300च्या पलीकडे धावा करणारा हा एकमेव खेळाडू आरके मोरवा या टीमचा, त्याच्यामुळे ही विकेट खूप महत्त्वपूर्ण असते। यावेळेस इनसेट आउटचा फटका हवेत खेळला गेलाय। पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर आहेत टीम कॅप्टन मिस्टर मिलिंद भगत। सिंगल मिळेल या ठिकाणी, एकेरी दावेनं आरके मोरवा संघ पोहोचतोय तो म्हणजेच 3 या धावसंख्येवर। मंगेश पाटील बघा, एका साईडला आपण मंगेशला पाहतोय तर दुसऱ्या साईडला आपण बबनला पाहतोय, ज्यांना व्यावसायिक क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळ आहे। टेनिस क्रिकेट मधील अनुभवी खेळाडू आहे, अनेक मोठमोठ्या संघांच्या माध्यमातून बबननं क्रिकेट खेळलाय। ऑन ड्राईव्ह केला गेलाय, डीप मध्ये चेंडू निघून जातोय, मिड विकेट डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी, एकदा तर वेगानं पूर्ण केलाय, डबलचा कॉल आणि थ्रो येईपर्यंत या 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या जात आहेत। मागच्या मॅच मध्ये आपण लो टोटल मॅच पाहिली, जहीरबाई जवळपास 34 ते 35चं टार्गेट आपण पाहिलं होतं। दुपारचं सत्र जसं ओलांडलं 50चा आकडा देखील आपण या ठिकाणी होताना पाहिलाय। सही कहा सर जी आपने, अगली गेंद सुनिश्चित करना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संबंधित गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। और सर जी आपने सही चर्चा की थी, क्योंकि सुबह का खेल इस मैदान पर अलग है, दोपहर का क्षेत्र अलग है और शाम का क्षेत्र अलग है। जैसे तुकाराम सर जी और आपके बीच में चर्चा हुई थी, वही चर्चा इस मैदान पर चलती हुई नजर आ रही है। एंड ऑफ द ओव्हर नंबर 1, पहिलं षटक या ठिकाणी संपला आहे। पॉवर प्लेचं षटक, मी मगाशी देखील हेच म्हटलं होतं की पॉवर प्लेच्या या षटकाचा पॉवरफुल वापर करणं गरजेचं आहे, खास करून प्रत्येक संघाला। जर आपल्याला मोठा स्कोरबोर्ड लावायचा असेल 50च्या पलीकडे तर सुरुवात देखील दणक्यात होणं गरजेचं आहे। इथून मात्र जी अपेक्षा होती, कारण वन ऑफ द ग्रेट प्लेअर दोन्ही जे खेळाडू आहेत आरकेचे, एका साईडला मेघनाथ ज्यानं एक पर्व गाजवलं होतं 40+ क्रिकेटचं, ते एका साईडला मंगेश पाटील ज्यानं मागचं पर्व गाजवलंय 40+ क्रिकेटचं। त्याच्यामुळे या 2 खेळाडूंकडून भरपूर अपेक्षा आहेत ॲज अ टीमला। त्यानंतर मित्र म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट पाहतात त्यांना देखील या दोन्ही खेळाडूंकडून भरपूर अपेक्षा होत्या आहेत की यांच्याकडून एक चांगली इनिंग पाहायला मिळेल। मात्र या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा या फळकावर आरकेनं लावल्या आहेत। या 3 नितीन पाटील 35 इयर ओल्ड, 35 वयोगटातील गटातील हा गोलंदाज आहे। कायदे तज्ञ आहेत, काही सीए आहेत या संघामध्ये जहीरबाई, काही कायदेतज्ञ वकील आहेत या संघामध्ये जे क्रिकेट खेळतायत। 40+ क्रिकेट आपण नेहमी पाहिलंय, कारण या 40+ क्रिकेटनं काय दिलंय, या 40+ क्रिकेटनं पैसा दिला नाही जहीरबाई, मात्र या 40+ क्रिकेटनं खऱ्या अर्थानं दिले आहे ती माणुसकी, दिले आहे ती मैत्री, हे 40+ क्रिकेटनं दिलंय। आज जवळजवळ 23 गावं एकत्र आले आहेत आणि या 23 गावाच्या माध्यमातून 40+चा क्रिकेट खेळलं जात आहे। आजही कुठल्याही गावामध्ये जहीरबाई आपण गेलात तर आपल्या मदतीसाठी 10 जण त्या ठिकाणी उभं राहतील, कारण हा आमच्या मास्टरचा खेळाडू आहे। हे 40+ क्रिकेटनं आतापर्यंत या क्रिकेट याच्यामध्ये दिलंय। चला वेळेकडे लक्ष द्या। सही का बरसे जी, वाकई में ये तमाम खिलाड़ी एक लाजवाब है। नितिन गेंदबाजी पर है, पहली गेंद ड्राइव करना चाहते थे, कदमों का इस्तेमाल किया था, मगर विकेट कीपर चुके हैं और 1 रन जरूर मिलेगा। बाई का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, 1 रन कीमती है। ये बहुत ही अहम मुकाबला दोनों टीमों के लिए है। एक तरफ आप देखेंगे तो दहिसर मास्टर
टीम है तो एक तरफ गोरबंदर मास्टर टीम, ये दोनों टीमों के बीच दूसरी फेरी का ये पहला मुकाबला आप देखने जा रहे हैं। कहूं तो क्वार्टर फाइनल का ये मुकाबला है, जो टीम जीतेगी वो सेमीफाइनल में दरवाजा अपने खोल पाएगी। अच्छी गेंद थी, ड्राइव करना, टैप किया गेंद को, जब तक गेंद को फील करेंगे विकेट कीपर जाकर पॉइंट के क्षेत्र में 1 रन के साथ रन संख्या आगे सरकती हुई 7 रनों पर। बेस्ट टीम, दोन्ही टीम बेस्ट आहेत, नो डाऊट। एक मुंबई परिसरातील टीम आहे दहिसर मास्टर्स। दहिसरचा देखील इतिहास खूप मोठा आहे, अनेक नामवंत खेळाडू टेनिस क्रिकेट जगताला दहिसरनं देखील दिले आहेत, हे विसरता कामा नये। झहीरबाय अगोदर मान बनवलं होतं, जागा बनवली होती आणि अक्षरशः मी तर म्हणेन गोलंदाजानं ती बॅटरची शैली ओळखले, अगदी बॅटरला फॉलो करून हा चेंडू मात्र नितीनने टाकलाय। खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय, मिस केलाय चेंडू मेघनाथनं। धावसंख्या आहे ती 7। मेघनाथ स्ट्राइक पर एक अच्छी गेंदबाजी वहां पर नितिन द्वारा, अब ड्राइव किया ऑन साइड पर गेंद जाती हुई, जब तक इनको फील किया स्कॉलर के खिलाड़ी, जब तक 1 को 2 में तब्दील करने के लिए बेहतरीन रन विकेट, मगर रनअप का मौका बनेगा कि अंपायर का निर्णय, और बल्लेबाज मेघनाथ की खेली को विराम रखता हुआ बल्लेबाज बैक टू डगआउट। कमांड दीजिए। से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं। थँक्यू। कोण असेल बादशाह? खरोखरच प्रत्येक जण जीवाची आकांक्षा करून या ठिकाणी आपल्या टीमसाठी 100% देण्याचा प्रयत्न करतायत। आर के मोरवा जवळपास झहीरबाय ज्यावेळेस आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं त्या वेळेपासून आरकेचं क्रिकेट त्या मैदानावर खेळलं जात आहे। खूप मोठा इतिहास आहे, जवळपास 75 वर्षाहून अधिक वर्ष हे आरकेचं क्रिकेट सुरू आहे। भरपूर नामवंत खेळाडू 40+ क्रिकेट, नक्कीच मी मगाशी लक्ष्मीदास माची यांचा खेळ पाहिला, जुना जाणता ओल्ड गोल्ड, हा देखील मी एक उल्लेख केला होता। त्यानंतर खास करून आरकेला सपोर्ट करण्यासाठी आणखीन एक लेजेंडरी खेळाडू श्याम पाटील, हे देखील एक खूप नामवंत खेळाडू होते, वन ऑफ द ग्रेट ओपनर बॅटर। एसटीच्या मागचा जादूगर देखील श्यामला म्हटलं जातं, तो देखील त्यांच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलाय। किशोर पाटील कदाचित लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील। त्यानंतर आरकेचं एक मोठं नाव ते म्हणजे कैलास पाटील, ते देखील कदाचित लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील। यांनी ही नावं जी आहेत यांनी आरकेचं क्रिकेट खूप मोठं केलंय असं नक्कीच मी म्हणेल। आणखी लेजेंडरी भरपूर खेळाडू आहेत। ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतो, एक धाव तर वेगानं पूर्ण केले नरेशनं, दुसऱ्याचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मंगेश पाटील ग्रेट आहेत, उत्तम आहेत। 2 धाव इथे मिळतील आणि या 2 धावेनं धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 10। अनेक असे लेजेंडरी खेळाडू आरकेचे आहेत ज्यांनी खरोखरच आपल्या गुणवत्तेवर आपल्या गावाचं नाव मोठं केलं आहे, क्रिकेटच्या गुणवत्तेवर। सही कवर सजी आपने, वाकई में बड़े बड़े सितारे रहे। ऑस्टम पर गेंद इनसाइड आउट, बेहतरीन एक्स्ट्रा रन में खेला, जब तक गेंद को फील्ड करेंगे वाइडिश लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर। इस जोन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 12 रनों पर 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ। अभी भी 3 ओवर का खेल मैदान पर आना बाकी, मगर आइए दोस्तों सुनते एक छोटी सी मधुर संगीत, फिर आते हैं मैदान की ओर। शुक्रिया डीजे, थँक्यू डीजे। आणि झहीर नक्कीच फलकावर धावा 12 झालेल्या आहेत, म्हणजे कुठेतरी समाधानी असतील दहिसरचे खेळाडू, त्यांना देखील हेच हवं आहे। जवळजवळ 5 ओव्हरची मॅच आहे, 35-40च्या आतमध्ये आम्हाला समोरच्या संघाला थांबवायचं आहे। त्याच्यामुळे या 12 चेंडूमध्ये आतापर्यंत जो आरकेचा आपण खेळ पाहिलाय त्याच्यामध्ये समाधान नक्कीच दहिसर संघानं मिळवलं असेल। मात्र इथून काय येणारे 18 चेंडू, धावा फलकावर 12 आहेत, इथून काय वेग वाढला जाईल आरकेचा, काय गेअर चेंज केला जाईल का, इथून मोठे फटके येतील का, इथून धावसंख्येचा वेग वाढवला जाईल का आरके टीम कडून, कारण सध्याच्या घडीला आरकेला ही गरज आहे। सही कहा सर जी, 18 गेंदों का खेल है आरके मास्टर टीम को यहाँ पर 18 गेंदों में कम से कम 30 से 35 रन जोड़ने होंगे, एक फाइटिंग स्कोर खड़ा करना होगा, क्योंकि पहले मुकाबले में दहिसर टीम ने एक लाजवाब बल्लेबाजी कर वो 35 रनों को पूरा किया था। नंदू पाटिल की वो पारी क्या एक लाजवाब रही थी, मगर क्या इस मैदान पर बल्लेबाज अपनी बल्लेबाजी का जोर दिखा पाएंगे। गेंदबाजी में बदल होता हुआ तीसरे ओवर की गेंदबाजी की शुरुआत होती हुई नजर आएगी। एक बड़ा मुकाबला है दोनों टीमों के लिए, क्वार्टर फाइनल नंबर 1 आप देख रहे हैं, जो भी टीम जीतेगी वो सेमीफाइनल नंबर 1 के लिए तैयार हो जाएगी। अच्छी गेंद ड्राइव किया लॉन्ग ऑन पर, जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे क्या दोनों बैटर, बेहतरीन रन विकेट वहां पर थ्रो करने में गेंद हाथ से सटकती हुई नजर आई। इस 2 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 14-14 रनों पर।
सर जी कहते हैं ना, मगर दिमाग की बत्ती को भी जाना, अच्छी गेंद का सम्मान करे, बुरी गेंद का अपमान करे, सिंगल डबल में जितने रन बनेंगे वो अपने फायदे में भी होंगे. दिमाग की बत्ती ज्याला नक्कीच जेवढ्या धावा होतील त्या नक्कीच तुमच्या टीमसाठी फायदेशीर ठरतील. मात्र अव्वल जोडी मागच्या सीझनची आर के मोरबा टीमची अव्वल जोडी, ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता मागचं सीझन सर्वाधिक धावा मंगेश पाटील, त्यानंतर कोणाचं नाव असेल तर नरेश म्हात्रे. त्यामुळे म्हणेल की ही मागच्या सीझनची अव्वल जोडी आर के टीमची मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र तितक्याच अव्वल दर्जाचा गोलंदाज देखील आहे मिस्टर मायकल यतीन पाटील, ज्याला प्रेमानं टेनिस क्रिकेट जगतामध्ये मायकल ह्या नावानं संबोधलं जातं. अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळणारा हा गोलंदाज आहे. भरपूर अनुभव यतीनच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे यतीनच्या अगेन्स्ट काय स्ट्रॅटर्जी असेल आरकेच्या मंगेश पाटीलची किंवा आरकेच्या नरेश पाटलांची? सही कहा सर जी, 3 ओवर का खेल अभी भी बाकी, मगर यहाँ एक एक गेंद आपके लिए इवेंट के बराबर होगी. बेहतरीन शॉट है, एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद आती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. एक लाजवाब बल्लेबाजी का नजारा पेश होता हुआ नजर आएगा, क्योंकि ये नारंगी के मैदान ऐसा है ना, सुबह का क्षेत्र अलग, दोपहर का क्षेत्र अलग, शाम का क्षेत्र अलग है. तो यहाँ पर पहले सुबह के मुकाबले की बात की जाए तो 35 रन का लक्ष्य था, मगर दोपहर के क्षेत्र में रन संख्या बढ़ती हुई नजर आई. मगर अब ये दोपहर के क्षेत्र में क्या और रन संख्या हमें देखने को मिल जाएगी? एक बड़ा मुकाबला हम देख रहे हैं, इसको जाकर पहुंचता हुआ 16 रनों पर 16 धावा झाल्यात. आणि कदाचित ही स्ट्रॅटर्जी असेल की यतीनच्या अगेन्स्ट कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा मानस नसेल. सिंगल तर कंप्लीट केला जाईल का प्रयत्न होता चिकी सिंगल कंप्लीट करण्यासाठी, मात्र पंच देखील दुविधा मनस्थितीमध्ये आहेत. सरळ तिसऱ्या पंचाच्या दिशेने जात आहेत. चेक करूया आपण आणि त्यानंतर येऊया आपण या निर्णयाच्या दिशेनं. बघा, जे कोणी जेवायचे असतील अजूनही जेवणाचं काउंटर ओपन आहे. जे काही प्रेक्षक या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत किंवा काही खेळाडू जर जेवायचे बाकी असतील ते जेवून घ्या. फक्त शेवटची 10 मिनिटं आहेत आणि शेवटच्या 10 मिनिटात तुम्ही जर जेवायला गेला नाहीत तर मात्र जेवणाचं काउंटर बंद केलं जाईल. आइए, थर्ड अंपायर को बिजी किया है. एक लाजवाब थ्रो आया था, गेंदबाज के हाथों में वो गेंद थी और वहां पर डायरेक्ट हिट लगा था, मगर क्या बल्लेबाज सेफ है या बल्लेबाज को मैदान छोड़ना पड़ेगा, ये देखना होगा. थर्ड अंपायर इसकी परिचालन करते हुए नजर आएंगे. नारंगी के ऐतिहासिक मैदान पर विराट की ये नगरी में टूर्नामेंट का महासंग्राम आप देख रहे हैं. बड़े बड़े टूर्नामेंट हमने देखे हैं, मगर अब बल्लेबाज विशाल मन में है कि सेफ होगा तो एक बल्लेबाजी का जलवा बिखरा जाएगा, क्योंकि ये मास्टर ब्लास्टर के तमाम सितारे तारे हैं जिन्होंने अपने करियर में अपना खेल का जलवा दिखाया. अच्छे अच्छे गेंदबाजों की धुलाई भी की, अच्छे अच्छे गेंदबाजों ने अब बल्लेबाजों को नचाया अपनी उंगली में. ऐसे तमाम तारे सितारे आज इस नारंगी के मैदान पर आपको देखने को मिलते हुए नजर आ रहे हैं. चिकी सिंगल काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय OUT आउट. एक बड़ा विकेट इस मैदान पर भरोसा जी आता हुआ नजर आएगा, क्योंकि देखिए अच्छी रन कॉलिंग होना चाहिए, यस नो वेट. ये कॉल टूटा, बल्लेबाज का दिल टूटा, बल्लेबाज मैदान के बाहर नजर आएंगे और एक विकेट गिरता हुआ. मिस्टेक बेटा 16 रन बने हैं. न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए नजर आएंगे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. न्यू बैटर रणजित बैटर नवीन मैदानात दाखिल होतोय. 30 षटक चालू असताना आपण पाहतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. नारंगी ग्राम समिती नारंगीच्या वतीने 40+ क्रिकेट जहीर. आणि या 40+ क्रिकेटचा इतका आता क्रेज वाढलाय की 40+ क्रिकेट फक्त 40+ राहिलं नाहीये. यावेळेस चांगला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन द पिच खेळायचं होतं, ऑफ साईडला फटका कन्वर्ट करायचा होता, मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर आत वळण घेतोय. तर 40+ क्रिकेट फक्त 40+ पुरताच मर्यादित राहिले नाहीये. आता 50+ क्रिकेट आलाय, आता 60+ देखील क्रिकेट जहीर पुढे आलेला आहे. सही का सर जी, वाकई में ये तमाम तारों सितारों ने अपने खेल का जलवा दिखाया है. अच्छी गेंद थी, ब्रॉकर में से खोद के निकला ऑन साइड पर. जब तक मिड विकेट के खिलाड़ी आएंगे 30 सर्कल के अंदर गेंद को कलेक्ट कर पाएंगे, जब तक मौका था दोनों बैटर के पास 2 रन पूरा करने का. इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई, मगर एक रन आपके लिए कीमती है. लड़ना होगा पसीने गंवाने, क्योंकि ये मुकाबला आपके लिए कितना खास है ना, वो आपको ही पहचानना होगा. नक्कीच मी सुरुवातीलाच म्हटलं जाहीर की ही मॅच जी आहे ही बक्षीस पात्र गाठणारी मॅच आहे. बघा, सीझनची पहिली स्पर्धा आपण खेळतोय. मोसमाची सुरुवात नारंगीसारख्या नामवंत
मैदानातून आपली होत आहे आणि इथून रिकाम्याती जायचं नाहीये हे प्रत्येक संघ स्वप्न उराशी घेऊन आलाय. त्याच्यामुळे ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. भले नंबर 1चं मिळो या न मिळो, मात्र नंबर 3च्या पारितोषिकापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे, आमचा मानस आहे. हा संघर्ष क्रिकेटचा सुरू आहे. ऑफसाईडला जागा बनवली होती खास करून या स्ट्रोकला खेळण्यासाठी. मात्र पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी आहे 3 पाटील यांच्याकडून. षटक क्रमांक 3 जे नेहमी चर्चेचं ठरलंय या मैदानावर आणि इथे देखील एक चांगलं षटक यतीन हाताळलंय. फक्त आणि फक्त 6 धाव यतीननं दिलेत. धावसंख्या होते आर के मोरवा या टीमची 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. जहीर 6च्या करंट रन रेटनं हा संघ खेळतोय. 5 षटकांचा जर आपण विचार केला याच करंट रन रेटनं आर के संघ खेळत राहिला तर जवळपास 30 धावा. प्रोजेक्टर स्कोर 30 धावा आर के संघ फळकावर लावू शकतोय. मात्र याहून अधिक म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जर 20 धावा आर के संघाने केल्या, धावसंख्या आहे ती जवळपास 18, या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 केल्या 38, 39चा आकडा टार्गेट समोर येईल. म्हणजे कुठेतरी एक ताकद आरकेला ती मिळणार लढण्यासाठी. त्यासाठी मात्र आरकेला प्रयत्न करावा लागेल. मात्र दहिसर संघाची जी गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये जहीर होत आहे ना, ती मात्र रफ अँड टफ. विकास पाटिल चौथा ओवर लेकर तैयार होते हुए, और आपने सही जिक्र किया सर जी, क्योंकि 18 गेंदों का खेल समाप्त हुआ है, 12 गेंदों का खेल आना बाकी है. 12 गेंदों में 20 से 22 रन, एक फाइटिंग स्कोर. आर के मोरिया मास्टर टीम के गेंदबाजों को लड़ने वाली जनसंख्या उभारनी होगी, क्योंकि बेहतरीन बल्लेबाजी का नजारा पेश करना होगा. मगर क्या आप गेंदबाज है इस मैदान पर अपनी गेंदबाजी का जलवा बिखरेंगे? अच्छी गेंद थी मगर लीग स्टंप में छोड़ती हुई गेंद, व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. इसको जाकर पहुंचता हुआ 19 रनों पर. 12 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी है. ये 12 गेंदों में कितने रन बनेंगे, कितने रनों का योगदान दहिसर टीम के सामने रखा जाए. अशाच प्रकारे संघ अडचणीमध्ये असताना मात्र खरोखरच रणजितच्या बॅटमधून ते आपण अप्रतिम इनिंग पाहिली होती. संकट मोचक ठरला होता. मागच्या मॅचचा हिरो आहे रणजित पाटील. जवळपास 19 धावा या रणजितच्या बॅटमधून आहे. ते 19 धावा खास करून आरकेसाठी उपयुक्त ठरल्या होत्या. जवळजवळ 45 धावसंख्येवर आरके संघ पोहोचला गेला होता. आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. चेंडू जातोय तो म्हणजेच लॉंग लेग डीप मध्ये. फिल्डर येईपर्यंत त्या ठिकाणी 2 धाव तर कंप्लीट केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न तिथे होतोय. सर्वात मोठी चुकी, चेंडू फील्ड झाला होता. कॉलिंग व्यवस्थित नव्हती. रणजित देखील रेडी नव्हता. एक खूप मोठी चुकी घडली गेली मैदानाच्या आतमध्ये. तिसरी धाव करताना रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होत आहेत मिस्टर नरेश म्हात्रे. बचना सका कोई आए कितने लंबे हैं मेरे हाथ कितने, देख इधर यार ध्यान किधर है, अरे देख इधर यार. शुक्रिया डीजे. कुमार न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए नजर आएंगे. अब कुमार पर जवाबदारी बड़ी है ये दोनों बैटर के बाद, क्योंकि पहला मुकाबला दोनों टीमों ने अपने बेहतरीन अंदाज में जीता था. मगर ये मुकाबले की अहमियत बहुत बड़ी है, क्योंकि ये क्वार्टर फाइनल नंबर 1 आपके सामने पेश होता हुआ. मास्टर टीम के तमाम ये सितारे आप देख रहे हैं, तमाम जनता इस मुकाबले को देख रही है. दीपेन लाइव पे तमाम दर्शक घर बैठे हमें सुन रहे देख रहे हो. तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है. नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी की जानिब से एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है आपके सामने. अंपायर से गार्ड लेकर सज्जे होते हुए राधा स्ट्राइक पर. अब यहां पर 11 गेंदों का खेल आना बाकी है. 11 गेंदों में कम से कम 20 रन तो जरूर होंगे. मेघनाथ खेलने के तैयार. ऑफ स्टंप पर गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई. अंपायर घूमे, व्हाइट बॉल का इशारा. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती होती हुई रन संख्या जाकर पहुंचती हुई 22 रनों पर. दुसरा सामना जहीर आर के मोरवा खेळतोय आणि हा जो बदल केलाय आर के मोरवा टीमनं तो म्हणजेच कुमार यांचा. म्हणजे प्रशांत म्हात्रे यांच्या जागी कुमार यांना संधी गेली. कुमार म्हात्रे यांना संधी दिलेली आहे आणि तोच कुमार म्हात्रे स्ट्राईक एंडवर खेळतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत, मागे फिल्डर यतीन पाटील. चुकी मुळीच होणार नाहीये. ज्या कुमारची वर्णी या टीम मध्ये केली गेली होती मोठ्या फटक्यांसाठी, तो कुमार मात्र नक्कीच आपल्या टीमला नाराज करतोय. आउट. थँक्यू. आणखीन एक बदल. धन्यवाद डीजे. त्यानंतर जयेश यांची जवळपास जयेश बळवंत पाटील यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तर हेमंत राऊत यांना संधी दिली आहे या दुसऱ्या मॅच साठी.
आज आरकेची ही जवळपास पहिली मॅच आहे, ही पहिली स्पर्धा आहे आणि आरकेच्या सपोर्टसाठी भरपूर असे नामवंत खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये उमेश वाघ यांचं देखील नाव घेईल मी. उमेश वाघ देखील खास करून आरके मोरवा या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलाय. चेतन राऊत ज्यानं मोठमोठे संघाच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळलेल्या आहेत, तो देखील आपल्या आरके मोरवा टीमला खास करून सपोर्ट करण्यासाठी आलाय. तर नक्कीच बघा, कारण जवळपास आतापर्यंत मी तर म्हणजे आता सीझन सुरू झाले आपल्या परिसरामध्ये, बऱ्याच ठिकाणी मॅचेस नाही, त्याच्यामुळे जर सपोर्ट करायचं आहे तर आपल्या गावच्या टीमला सपोर्ट करूया. सही खबर सर जी आपने. अगली गेंद हेमंत के लिए आती हुई अच्छी गेंद थी, पेड़ पर मगर फ्लिक करना चाहते गेंद फाइन लेग पर जाती हुई एक रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंची हुई 23 रनों पर. एक बड़ा मुकाबला है क्योंकि ये क्वार्टर फाइनल नंबर 1 आप देख रहे हैं. बरसत जी वाकई में आपने चर्चा की थी कि एक टीम इस मैदान पर जीतेगी तो एक ट्रॉफी की हकदार बन जाएगी, मगर कौन सी टीम होगी थोड़ा इंतजार करना होगा तमाम जनता को. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच जहीर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की बडा मुकाबला आहे, खरोखरच ही खूप मोठी मॅच आहे. यावेळेस मिस्टर स्टोक आहे, हवेत खेळला गेलाय, मात्र सेफली लँड होईल. कुठलाही शत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता. जवळजवळ मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू लँड झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलाय. पुन्हा एकदा खास करून म्हणायचं गेलं तर कुमार खास करून रणजित संकट मोचक आपल्या टीमसाठी ठरू शकेल का, कारण धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 25. सही कहा सर जी, 25 रन बने हैं. अगली गेंद ऑफ स्टंप पर गिनती, ऑन साइड खेलना चाहते थे गेंद और बल्ले का संबंध गेंद विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल. जितनी डॉट गेंद आप प्रेशर आपके ऊपर रहेगा क्योंकि रन संख्या बढ़ानी है. जितनी डॉट गेंद है सिंगल डबल जहां की गेंद है वहां पर आप जितना खेलेंगे वी शेप में खेलेंगे उतने रन आपके खाते में बन जाएंगे. आज दैसर टीमच्या गोलंदाजांना प्रभावी गोलंदाजी केली, खरोखरच प्रभावित गोलंदाजी केली आहे. कारण अप्रतिम या मातीच्या विकेटचा काय फायदा होऊ शकतोय बघा, किती बेनिफिट मी म्हणे दैसर टीमच्या गोलंदाजांना मिळालेला आहे. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पहिली मॅच जरी आपण दैसर टीमची पाहिली, खास करून जी मालजीपाडा टीमच्या अगेन्स्ट झाली होती त्यावेळेस देखील चांगली गोलंदाजी दैसर टीमने केली होती. एक कमीत कमी जवळपास 34 धावसंख्येवर मालजीपाडा टीमला स्टॉप केलं होतं. इथे देखील कदाचित कमी धावसंख्येवर आरके मोरवा टीमला थांबवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आतापर्यंत गोलंदाजी अफलातून आहे. यावेळेस चेंडूला सरळ फेकून दिलं जात आहे. डीप कॅच पकडला गेला. असं वाटलं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की काय, मात्र काय कॅच टिपला गेलाय. अप्रतिम कॅच आणि फलंदाज बाद मिस्टर रणजित पाटील. शुक्रिया डीजे, थँक्यू, धन्यवाद. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी. चेतन न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. किती धावा उभारल्या जातील धावसंख्येच्या आखाने आपण पाहिले ते 26 धावा आहेत. एक गडी बाद होऊन तंबूच्या असलेला आपण पाहतोय. येणारा 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा उभारल्या जातील ते नक्कीच आपण पाहणार होता. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेला आहे. परत जी वाकई में एक लाजवाब बल्लेबाजी का नजारा पेश हो रहा था, मगर जहां पर विकेट और रनआउट का आया ना, उससे ये मैच का टर्निंग पॉइंट हर विकेट पर प्रभावित होता हुआ नजर आया. नक्कीच, कारण ज्या विकेट पडल्यात जहीर ना त्या गुलदस्त्यात पडल्यात. म्हणजे एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत झाली नाहीये आरके मोरवा टीमकडून. कारण विकेट पडण्याचा जो सिलसिला आहे हा मात्र कंटिन्यूज इंटरवल मात्र विकेटच्या माध्यमातून सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथून जर ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला 35-40 या आकड्यापर्यंत तुम्हाला जायचं आहे, 40च्या पलीकडे तुम्हाला जायचं होतं, तर कुठेतरी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं जहीर खूप गरजेचं होतं आरके मोरवा या टीमच्या माध्यमातून. मात्र ते चित्र त्या ठिकाणी घडलं नाहीये. आतापर्यंत धावा फक्त फळकावर आले त्या म्हणजे 26 धावा. येणारे शेवटचे 6 चेंडू आणि येणारे या 6 चेंडूमध्ये जवळजवळ मला वाटते अधिक धावा यायला हव्यात. सही कहा सर जी आपने. वाकई में 6 गेंदों पे रन बनने चाहिए तो एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिलेगा और गेंदबाजों पर लड़ने वाली रन संख्या उभारी जाएगी. एक सुंदर सा सामना आपण पाहतोय. 6 चेंडूचा खेळ बाकी. न्यू गोलंदाज आपण पाहतोय तर सचिन गेंदबाजी पर है. बड़ी जबाबदारी निभानी होगी. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. यानंतर अजूनही आपल्याकडे 2 सामने आहेत, लक्षात ठेवा. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांना प्रेक्षकांना आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत है. डीबीएन लाइव पे तमाम दर्शक हमें सुन रहे देख रहे हो, तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है. नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी की जानिब से 6 गेंदों का खेल बाकी. सचिन फील्डिंग की सजावट करते हुए नजर आएंगे, मगर ये आने वाली 6 गेंदें क्या बल्लेबाज राज करेंगे, गेंद को सीमा रेखा दिखा पाएंगे? करना होगा क्योंकि टीम परेशानी में, परेशानी से दूर करना होगा. सचिन की अगली गेंद खेले तैयार.
शॉर्ट गेंद थी, ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद वाइडिश लॉन्ग ऑन पर ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर और इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंची हुई 28 रनों पर। 28 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत। दैसर टीमकडून आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी होत आहे। मोठ्या फटक्यांचा विचार केला तर आतापर्यंत एकही मोठा फटका म्हणजे चौकार असू द्या किंवा षटकार असू द्या झहीरभाई, या संपूर्ण इनिंगचा म्हणजे 4.1 चेंडूंच्या खेळीच्या बद्दल जर बोलायचं गेलं तर आतापर्यंत एकही मोठा फटका आरके संघाकडून पाहायला मिळाला नाहीये। अंतिम षटक आहे, एखादा षटकार चौकार येणं गरजेचं आहे जर धावसंख्येला तुम्हाला आकार द्यायचा असेल तर। मात्र दैसर संघाचा प्रयत्न हाच आहे की आतापर्यंत आम्ही ज्याप्रमाणे आरके मोरवा टीमला बांधून ठेवलाय त्याप्रमाणे शेवटपर्यंत आम्हाला बांधून ठेवायचं आहे। बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळला गेलाय, डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, एकदा तर वेगानं पूर्ण केले। हेमंतनं फक्त सिंगल मिळेल यांनी एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 29। चेतन पाटील टीम कॅप्टन आरके मोरवा स्ट्राइक एंडवर आणि उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक। सही कहा सर जी आपने, 4 चेंडू रखे बाकी है, धाव संख्या 29, 29 रन बने मगर ये 4 गेंदों में 1-2 बड़े शॉट खेल पाएंगे। बल्लेबाज कप्तान है, कप्तान पारी खेलनी होगी, लड़ना होगा। ऑफ स्टंप पर गेंद बैकफुट पर जाकर कट करना चाहता, बैट का एज लगा, गेंद शॉर्ट थर्ड मान पर ट्रैवल होती हुई 1 रन जरूर मिल जाएगा। इस रन के साथ रन संख्या 30 अब 3 गेंदों का खेल है। बरस जी अगर 3 गेंदों में एक भी बड़ा शॉट आता है तो 38 से 40 रन हमें देखने को मिल जाएंगे। प्रयत्न तोच असेल आणि खास करून डगआउट मधून त्यांच्यापर्यंत कदाचित आवाज तोच पोचला गेला असेल की एखादा मोठा फटका या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला आणू शकेल, हाच प्रयत्न असेल। आउटसाइड लेग स्टंप इथे वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, पंच वळतात आमच्या दिशेने, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय। 31 धावा या फलकावर येत आहेत। गोलंदाज सचिन, चांगली गोलंदाजी आतापर्यंत सचिनने केली आहे। अंतिम षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, शॉर्ट बॉल ऑफ साइडला खेळायचं होतं मात्र इथे देखील आणखीन एक डॉट बॉल। ओव्हरऑल या सीझन या इनिंगचा विचार केला आपण तर जवळ झहीरभाई 7 ते 8 चेंडू डॉट घालवलेले आहेत, निर्धाव स्वरूपाचे हाताळले गेलेले आहेत। ही आहे गोलंदाजी। मी म्हटलं ना की ओव्हरऑल आतापर्यंत दैसर संघाचं जे क्रिकेट पाहिलंय तर खरोखरच आज नारंगीच्या मैदानावर दैसर संघाने जी गोलंदाजी केली आहे ती गोलंदाजी अक्षरशः सगळ्यांना प्रभावित केलेलं आहे। त्या गोलंदाजीनं उत्तम दर्जाची गोलंदाजी। ऑफ साइडला पंच केलाय, गॅप मध्ये खेळला गेलाय, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे नितीनकडून। बाउंड्री लाईनवर चेंडूला अडवला गेला, 2 धावा तर कंप्लीट केल्या, तिसऱ्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न होता, 3 धावा तर कंप्लीट झाल्या आहेत त्या ठिकाणी। बघा अजूनही चेंडू सापडत नाही, अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये म्हणायचं गेलं तर डुंदुरी साजना अशा प्रकारचं आपण क्रिकेट पाहिलंय। या चेंडूवर मिळत आहेत त्यामध्ये 3 धावा, 3 धावेनं धावसंख्या झाली आहे आरके मोरवा या टीमची ती 34। सही कहा सर जी, ये आखिरी गेंद है मगर खिलाड़ी वहां पर कवर के लिए आए थे, उन्होंने गेंद को ढूंढो साधना किया मगर वहां पर 3 रन पूरे किए। अगर गेंद और थोड़ी ढूंढो साधना हो जाती तो एक चौथा रन भी पूरा हो जाता। ऐसा ये तीसरी बार हमें देखने को मिलता, एक बार हमने 4 रन देखे, दूसरी बार 5 रन देखे और ये 3 रन। मगर ये आखिरी गेंद क्या एक बड़ा शॉट, फिर वो 40 का आंकड़ा पार किया जाएगा बल्लेबाजों के द्वारा। करना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने, क्योंकि ये मुकाबले की अहमियत दोनों टीमें और उसके बाद होने वाला ये बड़ा मुकाबला इसके बाद भी आएगा। क्वार्टर फाइनल नंबर 2 आपके सामने आएगा, मगर ये मुकाबला कितना बड़ा। फील्डिंग की सजावट करते हुए सचिन गेंदबाजी पर है, कप्तान स्ट्राइक पर है। आखिरी गेंद है, पहले इनिंग की आखिरी गेंद, एक लाजवाब क्रिकेट मैदान पर चलता हुआ नजर आएगा। ऑफ स्टंप पर गेंद बैकफुट के पॉइंट के ऊपर से खेला, गेंद कवर पर ट्रैवल होती है जब तक गेंद को फील्ड मिसफील हुई है। 1 को 2 में तब्दील, तीसरे रन की मांग है, तीसरा रन भी पूरा हो जाएगा। क्या फिक्की आने तक 4 रन पूरे कर जाएंगे? सूत्रों में ताकत नहीं है और ये 4 रन ये कितने महंगे साबित होंगे ना भारत सर जी। आने वाली 2 गेंदों पर 7 रन आए हैं, कि ये 7 रन इस मैदान पर अभी खलबली मचाएंगे, ये तो आने वाला वक्त कहलाएगा। मगर रन संख्या जाकर पहुंची हुई 38, 39 का टारगेट है। बड़ा मुकाबला है, बिग फाइट है, काम मत जाइए, बने रहिए हमारे साथ। एक डीजे के बाद दूसरी इनिंग की पहली गेंद पर हम जरूर आपके साथ जुड़ जाएंगे। कमांड डीजे। रात
थँक्यू धन्यवाद डीचे झैरबाई. शेवटच्या 2 चेंडूवर ज्या 7 धावा आल्या आहेत त्या नक्कीच 7 धावा 7 देण्यासारख्या आहेत, कारण कुठेतरी धावसंख्या थांबली होती आर के मोरवा संघाची. त्या 7 धावा नक्कीच उपयुक्त ठरल्या आहेत, कारण धावसंख्या झाली आहे आर के मोरवा टीमची ती 38 आणि 39 धावांचं टार्गेट हे दहिसर टीम समोर ठेवलं आहे. चला वळूया आपण दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याच्या दिशेनं. 2 टीम कॅप्टन चला इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्स मध्ये. पेनकरपाडा मास्टर लेजेंडरी यंगस्टर्स वंडर बॉय मिस्टर शशिकांत वर्तक आणि पांडू संघाचा कर्णधार सुहास पाटील. टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय. जर आपल्याला आपल्या संघामध्ये बदल करायचा असेल तर टॉस करण्या अगोदर माझ्याजवळ या. आपल्याकडे एक प्लेअर लिस्ट आहे, त्या प्लेअर लिस्टवर आपण टिक करा आणि आपला बदल आहे जो जाहीर करा. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था, आम्ही नेहमीच म्हणतोय की या संस्थेच्या माध्यमातून फक्त क्रिकेट खेळलं जात नाही, तर या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य देखील केली गेलेली आहेत. अनेक खेळाडूंना मदतीचे हात त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी दिले गेलेले आहेत. तर अनेक ठिकाणी पूरग्रस्तांना मदत, अनेक जवळपास अनाथ मुलांची मदत, अनेक ग्रामीण भागातील शाळा आहेत त्यांना देखील मदत. धार्मिक कार्यामध्ये अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर मंदिराचा जीर्णोद्धार असेल त्यावेळेस देखील आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदत. अशा प्रकारे भरपूर मोठ्या प्रमाणात मदत ही आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि या संस्थेच्या माध्यमातून 23 संघाच्या माध्यमातून केली गेलेली आहे. आतापर्यंत एकूणच जर रक्कम जर आपण पाहिली या मंडळाच्या माध्यमातून मदतीच्या माध्यमातून खर्च केली आहे ती तब्बल 15,55,861 रुपये हे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं अनेक कार्यासाठी मदत म्हणून खर्च केली आहे. मित्रांनो, त्याच्यामध्ये जवळपास मी मगाशी उल्लेख केला की शैक्षणिक विभाग असू द्या, त्यानंतर वैद्यकीय विभाग असू द्या, त्यानंतर म्हणायचं गेलं तर धार्मिक कार्य असू द्या, या सगळ्या गोष्टीसाठी आगरी कोळी समाज सामाजिक संस्था आणि 23 संघानं मदत केली आहे. 15,55,861 रुपये. मी सर्वांचा ऋणी आहे, सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यामुळेच मी म्हणतोय नेहमीच मित्रांनो की आगरी कोळी समाज सामाजिक संस्था ही संस्था फक्त 40+ क्रिकेट खेळत नाहीये, तर या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य देखील केली जात आहेत. क्रिकेट हे फक्त निमित्त आहे आपल्याला एकजुटीने उभं राहण्यासाठी. बघा, पांझू संघानं शशिकांत वर्तक एक बदल केला आहे. प्रदीप दीनानाथ भोईर जे 54 वयोगटातील खेळाडू आहेत त्यांना मात्र या मॅचसाठी थोडंसं थांबवलं गेलेलं आहे आणि त्यांच्या जागी 35 वयोगटातील उद्धव विद्याधर भोईर यांची वर्णी मात्र मागच्या मॅचसाठी लावण्यात आलेली आहे. चला या वळूया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. दोन्ही टीम कॅप्टन त्या ठिकाणी रेडी आहेत आणि आमचा जेपी देखील त्या ठिकाणी रेडी आहे. तर जेपी, विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावी. त्या ठिकाणी एका साईडला पेनकरपाडा तर एका साईडला आहे पांडू स्पोर्ट्स पांडू मास्टर्स आणि हा सामना देखील खूप महत्त्वपूर्ण सामना असेल मित्रांनो. बक्षीस पात्र फेरी जर तुम्हाला गाठायची असेल तर इथे जिंकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही मॅच दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्याप्रमाणे ही चालू सामना जो सुरू आहे जो जितका महत्त्वाचा आहे तो त्याचप्रमाणे ह्यानंतरचा येणारा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. जयप्रकाश घरत जेपी यांच्या शुभ हस्ते विलासला कोण विसरणार, हिरो ठरला होता रजनी स्पर्धेमधील याच मैदानावर आणि विलास यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विन होतो. त्या ठिकाणी टॉस स्विन पेनकरपाडा संघ नाणेफेक जिंकतोय आणि निर्णय नक्कीच क्लिअर असेल. क्षेत्ररक्षण, कारण ज्या वेळेस पेनकरपाडा संघ टॉस जिंकलाय त्या वेळेस पेनकरपाडा संघानं नेहमीच क्षेत्ररक्षण केलं आहे. फील्ड स्वीकारले आहे. पेनकरपाडा संघानं बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केलं आहे ते म्हणजेच पांडू स्पोर्ट्स पांडू या मास्टर्स या टीमला. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या.
शतरक्षण लावून घ्या. आर के मोरवा आणि दैसर टीमला विनंती करतोय की आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. 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 दमदार भारी अंगार आमचे खेळाडू कट्टर. खेळाडू कट्टर, खेळाडू कट्टर. साऱ्या मैदानात आज घुमतील चौकार षटकार. चौकार षटकार, चौकार षटकार. धन्यवाद. डीचे अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजी पुरस्कृत नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित आग्रिकोळी मास्टर चषक 2025 या सीझनची आपण पहिली स्पर्धा, या मोसमातील आपण पहिली स्पर्धा या टेनिस क्रिकेट जगतातील नामवंत मैदान नारंगीच्या मैदानावर मित्रांनो खेळत आहोत. छोटं टार्गेट पुन्हा एकदा, मात्र छोटं म्हणता येणार नाही, कारण क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं. मात्र लढण्याची ताकद देणारं हे टार्गेट आहे, ते म्हणजेच आर के मोरवा या टीमकडून दैसर टीमला दिलं गेलं आहे. 39 धावा या करायच्या आहेत 30 चेंडूमध्ये. आघाडीची जोडी मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं, नंदू पाटील यांची ती मॅच विनिंग खेळी आपण पाहिली होती. अप्रतिम फटकेबाजी नंदूनं केली होती. तोच नंदू पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय आणि त्यांची साथ देण्यासाठी मिलिंद पाटील हा देखील खेळाडू तुम्ही पाहू शकाल. स्ट्राईक एंडला मिलिंद आहे, नॉन स्ट्राईक एंडला नंदू पाटील. दैसर संघ मिलिंद भगत टीम कॅप्टन यांच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ऑल द बेस्ट दोन्ही टीमसाठी खूप शुभेच्छा. लक्ष्मीदास माची पहिला चेंडू वेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. पॉइंट रिझर्व्हमध्ये चेंडूला ढकललं गेलं. सिंगलनं मात्र आपलं खातं उघडलं, ते म्हणजेच मिलिंदनं, आणि आपल्या टीमचं देखील अकाउंट ओपन केलं 1 या धावेनं. लेफ्ट हँड बॅटर ज्याप्रमाणे उल्लेख केला होता, खरोखरच वानखेडे सारख्या स्टेडियमवर अर्धशतक झळकावलं होतं नंदू पाटीलनं, ते मी पाहिलं होतं. आणि त्या स्टेडियमवर खरोखरच संधी दिली होती नंदू पाटीलनं. हॉस्पिटल्सचे ते मॅचेस होत्या, या सगळ्या आठवणी आहेत. वन ऑफ द ग्रेट प्लेअर, एक नामवंत खेळाडू आहे. 40+ क्रिकेटमध्ये 3 अर्धशतक हे नंदूच्या खात्यावर आहेत. लक्ष्मीदास माची एक अव्वल दर्जाचा गोलंदाज, एक काळ गाजवणारा हा गोलंदाज आहे. ज्यावेळेस तुकाराम सर आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये होते त्यावेळेस मी म्हटलं होतं, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. असं म्हणतात ना की पूर्वीचं सोनं खऱ्या अर्थाने प्युअर होतं. आता भरपूर सोन्यामध्ये देखील व्हरायटी आल्या आहेत, मिलावट आली आहे म्हणू शकतो आपण. हे प्युअर गोल्ड आहे लक्ष्मीदास माची. क्या बात आहे. बघा पूर्णतः बॅटरला फॉलो केलं गेलं, शफल झाला थोडंसं. नक्कीच बॉडीची आपण मुवमेंट जर पाहिले, आपण पुढे येऊ की मागे येऊ, थोडंसं विचलित लक्ष करण्याचा प्रयत्न होता नंदू पाटील यांचा गोलंदाजाचं. मात्र अगदी त्या बॅटरला फॉलो केलं. चांगला चेंडू, अगदी चेंडू एसटीवर टाकला गेला. चांगला चेंडू हाताळला गेला लक्ष्मीदास माची यांच्याकडून. सिंगल बाईच्या स्वरूपात सिंगल धावसंख्या झाली आहे ती 2. 39 धावा डिफेन्स करायचे आहेत आर के मोरवा या टीमला. भरपूर प्लॅनिंग केली असेल, कारण 34 धावा देखील आर केने डिफेन्स केले आहेत, हे विसरता कामा नये 40+ क्रिकेटमध्ये.
त्याच्यामुळे काही गोष्टी अशा आरकेनं केल्या आहेत 40+ क्रिकेटमध्ये त्यांचं नाव आतापर्यंत देखील घेतलं गेलंय. फुल टॉस, अगदी मेजवानी, शनिवारचा दिवस आणि समोर अगदी मेजवानी ठेवली होती. फुलटॉस चेंडू टाकला होता आणि या चेंडूला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता मिलिंदनं, मात्र मिस केलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. मागच्या जर आपण मॅचचा विचार केला, जो सामना रंगला होता दहिसर वर्सेस मालजीपडा, पहिल्याच मॅन्डेटरी पॉवरमध्ये चांगली बॅटिंग केली होती या टीमनं. इथे मात्र नक्कीच चांगल्या प्रकारे बांधून ठेवल्या आरके टीमनं. जशाच तसं उत्तर. मोठा फटका खेळला गेलाय, चेंडू हवेत आहे. मंगेश पाटील जेलच्या खाली येत आहेत, चुकी मुळीच होणार नाहीये. पहिला धक्का दहिसर मास्टर्स या टीमला. मिस्टर मिलिंद पाटील परतीच्या मार्गी आउट. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा. आइला रे आइला, आत्तीच्या माईला, आइला रे आइला, आत्तीच्या माईला. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा. थँक्यू. रंग चढा आहे, रंग चढेगा. खरोखरच आता खऱ्या अर्थानं झहीरभाई मॅचला येणार रंग. कारण जे पॉवर प्लेचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे षटक होतं, अगदी प्लॅनिंग नुसार हे षटक हाताळलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 2 धाव फलकावर आहेत आणि जवळपास पहिली विकेट दहिसर संघाची पडली गेलेली आहे. म्हणजेच हे पहिले षटक. आतापर्यंत या 4 चेंडूंचा विचार केला झहीरभाई तर हे 4 चेंडू जवळजवळ आरके मोरवा मास्टर्स टीमच्या बाजूनं. सही कहा सर जी आपने, क्योंकि वहां पर 39 रनों का पीछा करना है और एक रन इवेंट के बराबर आपके लिए है, क्योंकि वहां पर 4 गेंदों का खेल हुआ पावर प्ले में. वहां पर बहुत ही बड़ा विकेट मिलिंद भगत न्यू बैटर मैदान पर दाखिल हो रहे हैं और एक नंदू जब तक है ना मैदान पर भरत सर जी, तो ये मैच का अपेक्षा है दहिसर बॉयज का मास्टर टीम के लिए, क्योंकि यहाँ पर दहिसर टीम जानती है कि नंदू का बेहतरीन एक बल्लेबाज है. जब तक नंदू खड़े रहेंगे तो यहाँ पर एक डबल रन और फिर अच्छी गेंद पर सम्मान करते हैं और बुरी गेंद का अपमान करते हैं. नंदू एक लाजवाब बल्लेबाज है, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच. मात्र नंदू पाटील यांच्या पाठोपाठ आणखी नामवंत खेळाडू या दहिसर संघामध्ये आहेत झहीरभाई. मोठ्या प्रमाणात एक चांगली बॅटिंग लाईनअप दहिसर टीम मध्ये आहे. जवळजवळ म्हणायचं गेलं तर यतीन सारखा एक नामवंत खेळाडू या टीम मध्ये आहे. ऑन साइडला अराउंड द कार्पेट चेंडूला खेळला गेलाय. चेंडू तो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. मंगेश पाटील वेगाने चेंडूवर येत आहेत. चांगला चेंडू फील्ड केला गेलाय. नॉन स्ट्रायकिंगला थ्रो येईपर्यंत 2 धाबा मिळतील. धाबा संख्या झाली आहे ती म्हणजेच 4. आरके मोरवा वर्सेस दहिसर मास्टर्स उपांत्य फेरीतील आपण हा सामना पाहतोय. नारंगीचं हे मैदान ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावर DBN लाईव्ह या युट्यूब चॅनल सोबत. मी म्हटलंय अनेकांची स्वप्न, आणि स्वप्न मी का म्हणतो झहीरभाई, कारण जी क्लिअरिटी जो कॅमेरावर म्हणजे एखादा षटकार, एखादा चौकार, एखादी विकेट, एखादी हॅट्रिक किंवा 6 चेंडू 6 षटकार, अशा ज्या काही गोष्टी घडतायत त्या व्यवस्थित टिपल्या जात आहेत आणि त्या व्यवस्थित मी म्हणेल पद्धतीनं यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम DBN लाईव्ह करतं. चांगलं षटक, पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक लक्ष्मीदास माची याने चांगल्या प्रकारे हाताळलंय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले आहेत, त्या म्हणजेच 5 धावा. म्हणजे इतकंच म्हणेल मी की आता इथून म्हणजे 2025 सुरू आहे झहीरभाई. मला असं वाटलं की मी 2020 मध्ये 5 वर्ष मागे आलोय. आणि मी 5 वर्ष मागे आलो असं का म्हणतोय, कारण आज जी लक्ष्मीदास माची यांची मी गोलंदाजी पाहिली आहे, अशाच प्रकारे गोलंदाजी लक्ष्मीदास माची यांनी 5 वर्ष जर आपण मागे आलो म्हणजे 2020 मध्ये अशाच प्रकारे गोलंदाजी केली होती. त्यासाठी म्हटलं होतं जाहीर मी की ओल्ड इज गोल्ड. 24 गेंदे और 34 रनों की दरकार है. मुकाबला ऑन है, टीवी ऑन रखिए, क्योंकि पहला ओवर एक लाजवाब अंदाज में रहा. बल्लेबाजों को खुलने का मौका नहीं था और एक बड़ा विकेट वहां पर गेंदबाज ने हासिल किया अपने नाम पर. मगर आने वाली ये 24 गेंदे है ना, 24 चेंडू आणि 34 धावांचा आव्हान आहे दहिसर मास्टर टीम के लिए. एक बड़ा मुकाबला है भरत जी. वेळ प्लीज, वेळेचं बंधन दोन्ही टीमला आहे, लक्षात ठेवा. मला खास मंडळाकडून त्या सूचना आहेत. जर कुठला संघ जर जास्त वेळ घेत असेल तर त्याला तुम्ही दंडित करू शकता. जो नियम आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेने बनवला आहे, जर तुमचे टीम कॅप्टन असतील ते जर मीटिंगला आले असतील त्यांना देखील ती सूचना केली आहे की जरी तुम्ही क्षेत्ररक्षण करत असाल तरी तुम्हाला देखील त्या वेळेचं बंधन आहे. त्याच्यामुळे वेळेकडे लक्ष द्या. आरके मोरवा, जी सूचना मी पांडू संघाला केली होती तीच सूचना मी तुम्हाला करतोय.
बरसर जी, वक्त किसी के लिए रुका नहीं, वक्त किसी का गुलाम नहीं, मगर हर चीज वक्त पर तय होगी तो सब कुछ सही होता है। मगर वहां पर वक्त का इंतजाम करे बेहतरीन वक्त पर आप वो सभी खिलाड़ी इसका ध्यान रखकर इस मुकाबले को खेले। अगली गेंद ऑफ स्टंप पर थी, ऑन साइड खेलना चाहते थे गेंद और बल्ले का संबंधी गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। जितनी डॉट गेंदे अब उतना प्रेशर होगा, मगर प्रेशर में कोई दबाव में बिगड़ जाता है तो कोई निकल जाता है। बरसर जी क्या कहना चाहेंगे? नक्कीच कोई बिखर जात आहे, कोई सवर जात आहे, जहीरभाई सवर जात आहे असं देखील म्हणणार आहे। आज वाढदिवस आहे मिलिंद भगत, स्ट्राईक अँड बॅटर्स आहेत मित्रांनो, आणि खरोखरच आजची कदाचित इनिंग जी आहे हे मिलिंद भगत यांची खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। ॲज अ कॅप्टन टीमचे कर्णधार देखील आहेत, पहिली स्पर्धा खेळतायत या सीझन मधील, पहिली मोसमातील, आणि आज त्यांचा जन्मदिवस देखील आहे, मग त्यामुळे आजचा दिवस मिलिंद भगतसाठी खूप खास आहे। धावा झाल्या त्या 5, चर्चा केली गेली मैदानाच्या आतमध्ये, वेळ खूप महत्त्वपूर्ण आहे। पुन्हा एकदा वेळेच्या दिशेने आम्ही वळतोय। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, नितेश वेगवान गोलंदाज, तेज तर्रार गोलंदाज, चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त ऑफ साइडला कट केले गेले। एक धाव तर वेगाने पुढे गेला, डबलचा कॉल, नंदू पाटील वेल डन, कौतुक असेल बघा। डेंजर झोन मध्ये मी स्वतः जातोय, मला पोचायचंय, तुला देखील पोचायचंय। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, जवळून या 2 धावा जहीर कंप्लीट केल्या आणि या 2 धावेने संघ पोहोचला गेला आरके माफ करा दहीसर मास्टर्स, तो जवळपास 7 या धावसंख्येवर। 7 रन बने हैं और क्या रन विकेट थी, आंखों ही आंखों में इशारा हुआ और इस 2 रन को चुरा लिया दोनों बैटर ने। इस रन संख्या के साथ स्कोर है 7, 39 का पीछा हो रहा है। अभी भी 32 रनों की दरकार है, मंजिलें दूर है, मगर बल्लेबाजों पर विचारमन करना होगा, गेंदबाजों को डॉट गेंदें करनी होगी। विकेट मिले ना मिले डॉट गेंदें आएगी, बल्लेबाजों पर दबाव होगा, दबाव में कोई फिर इस मैदान पर लड़ेगा। डीप फाइन लेग पर एक खिलाड़ी, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, वाइड लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी तैनात है, शॉर्ट पॉइंट पर एक खिलाड़ी तैनात है। अगली गेंद बेहतरीन गेंद फिर से बैकफुट पर खेलना चाहते, बरकाइज लगा गेंद, थर्ड मैन पर ट्रैवल हुई, 1 रन पूरा होता हुआ, दूसरे की मांगे, रनआउट का मौका है, खाता गेंद पर है, थ्रो तो बेहतरीन था, विकेट कीपर ने थोड़ी सी देरी की है और इस 2 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 9 रनों पर। भरसा जी क्या कहेंगे, 1-1 2-2 रन ये बहुत ही महंगे साबित होंगे। नेहमीच म्हणतोय आपण जहीर की थेंबे थेंबे तळे साचे, बघा लक्षापर्यंत पोहोचायचंय। जरी 39 धाब्याचं तोकडं आव्हान जरी असलं तरी मात्र या मैदानावर ते तोकडं आव्हान नाहीये, आणि या 39 धावसंख्येपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तरी ते प्रत्येक चेंडूवर धाव येणं जहीर गरजेचं आहे। त्याच्यामुळे मध्ये सिंगल असू द्या की डबल असू द्या, स्कोरबोर्ड हलता राहिला हवा दहीसर टीमचा। ऑफ साइडला चेंडूला पंच केलं गेलाय, कव्हरच्या दिशेनं मागे फिल्डर आहे अनिल पाटील, 1 धाव तर नक्कीच कंप्लीट। एकेरी धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9। प्रयत्न चांगला आहे आणि अशाच प्रकारे खेळत राहिला तर नक्कीच 39 धावसंख्येपर्यंत दहीसर संघ पोहोचू शकेल। मात्र आरके मोरवा टीमला काय करायचंय, एक तर डॉट बॉल किंवा विकेटच्या शोधात 39चं टार्गेट आहे, छोटं टार्गेट आहे जहीर, आणि या टार्गेट पर्यंत जर तुम्हाला पोहोचू द्यायचं नसेल, म्हणजे 39 धावा जर तुम्हाला डिफेन्स करायचे असतील तर तुम्हाला विकेटच्या शोधात राहावं लागेल। सही कहा सर जी आपने, क्योंकि अब 21 गेंदों का खेलाना बाकी है, 29 रनों की दरकार है, स्कोर हो चुका है 10, धावसंख्या झाली ती 10, अजून 21 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे। मुकाबला एक लाजवाब होता हुआ नजर आएगा। चर्चा हो रही है, टाइम नहीं जाना चाहिए मित्रांनो, वेळ बहा, इसके बाद 2 मुकाबले आने बाकी है, 2 सामने अजूनही बाकी आहे, लक्षात ठेवा। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे। 21 चेंडू आहेत आणि 29 धावांची गरज आहे। क्या ये मुकाबला कहां पर जाएगा, दहीसर या फिर गोलंदाज, एक लाजवाब है। मगर दोस्तों कहते हैं ना, क्रिकेट में जीत होगी जब बल्लेबाजी का जलवा दिखाया जाएगा, गेंदबाजी का जलवा दिखाया जाएगा, क्योंकि जीत के लिए हर टीम इस मैदान पर इरादे लेकर आई है। इलाके किसके भी हो, जीत हमारी होनी चाहिए और धमाके भी हमारे होने चाहिए। भरत जी क्या कहना चाहेंगे आप? म्हणजेच इलाका किसका बो, इलाका किसी का भी होने दो, धमाका हमारा ही होएगा। जहीर भाई अशा प्रकारचं तुझं मत आहे, क्रिकेट व्हायला हवं, मात्र इथे नक्कीच सेन्सिबल क्रिकेट दहीसर टीमकडून, सेन्सिबल क्रिकेट, खरोखर सेन्सिबल क्रिकेट दहीसर टीमकडून। कारण जर नितेश ह्या गोलंदाजाच्या विषयी म्हणायचं गेलं तर वेगवान गोलंदाज आहे, आणि कदाचित हीच स्ट्रॅटेजी आहे या दोन्ही बॅटर्सची की या नितेशच्या अगेन्स्ट आम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाहीये, नितेशच्या अगेन्स्ट आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळायचा नाहीये। सिंगल डबलनं जी धावसंख्या सुरू आहे ती धावसंख्या कंटिन्यूच करायची आहे, हा मात्र प्रयत्न आहे दोन्ही बॅटर्सचा। 20 गेंदों का खेलाना बाकी, 19 गेंदे हैं, 5 गेंदों का खेल मैदान पर हुआ है, मगर ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष होगी,
क्या एक एक गेंद इवेंट के बराबर है? म्हणजे 19 चेंडू आणि अजूनही 28 रनों की दरकार है, क्योंकि ये फासला कहां पर लेकर जाएगा, क्योंकि ये गेंद बराबर दोनों टीमों के लिए विशेष होगी। मिलिंद स्ट्राइक पर है, नंदू पाटिल नॉन स्ट्राइक पर है। बड़ा नाम दोनों बैटर मैदान के अंदर अपनी टीम का जलवा दिखाते हुए सिंगल डबल्स के साथ अपनी टीम के सागर को भर रहे, मगर क्या एक दो बड़े शॉट आएंगे? मगर गेंदबाजों पर पहचान नहीं, मगर वहां पर विचार मंच बल्लेबाजी का नजारा पेश होता हुआ नजर आ रहा है, क्योंकि जानते कि गेंदबाजी लाजवाब हो रही है, जड़ में गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ नजर आ रहा है। टॉस गिनती ऑन साइड खेलना चाहते बैट का टोला का गेंद शॉट फाइन लेग पर जाती हुई, जब तक इनको फील किया जाएगा थ्रू आता हुआ, मगर बैक का बच्चा गेंदबाजों द्वारा ओवर नंबर 2 का खेल समाप्त होता हुआ, रन संख्या जाकर पहुंची हुई 12 रनों पर। अभी भी यहां पर 27 रनों की दरकार, 18 गेंदों का खेल आना बाकी। एक छोटी सी धुन सुनते फिर आते हैं तीसरी ओवर की कहानी पर। तमाम दीजिए थँक्यू डीजे. जर आपण दोन्ही टीमच्या विषयी म्हणायचं गेलं कंपॅरिझन जर पाहिलं झहीरभाई, तर ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आर के मोरवा संघ खेळत होता तशाच पद्धतीनं मी तर म्हणेल दहिसर संघ खेळतोय, कारण 12 चेंडूंचा खेळ 2 षटकांचा खेळ संपला होता. त्यावेळेस आर के मोरवा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो, त्यावेळेस देखील 12 धावा होत्या, आणि दहिसर संघ बॅटिंग करतोय त्यावेळेस देखील फलकावर धावा आहेत त्या 12, म्हणजे 6च्या करंट रन रेटनं आतापर्यंत दहिसर संघ खेळतोय, हे महत्वाचं आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 18 चेंडू, आणि 18 चेंडूमध्ये धावा या करायच्या आहेत त्या 27 धावा. 18 चेंडू 27 धावा. बघा आता आम्ही वारंवार तुम्हाला सांगणार नाही आहोत की वेळ वाचवा, आता आयोजक ठरवतील की काय करायचं आहे. मी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या आयोजकांना विनंती करतोय की आपण या सामन्यावर प्लीज बारकाईने लक्ष द्या, कारण वेळ हा खूप महत्वाचा आहे. आता जर वेळ वाया गेला तर मात्र याचा फटका मागच्या ज्या मॅचेस आहेत त्यांना बसू शकेल. प्ले डाऊन बॅट चेंज आणि चेंडू आदळला गेला तो डायरेक्ट एसटी वर. मिलिंद भगत टीम कॅप्टन दहिसर मास्टर्स बॅक टू द पॅव्हलियन. आउट. लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गए 16 में लग गया, आई जवानी पटरी पे. पाउंड लाइन मारने का नहीं, अरे क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा शुक्रिया साहेब डीजे. पावरफुल. विकेट गिरता हुआ एक बड़ा विकेट. मिलिंद मैदान के बाहर कप्तान, मगर आप न्यू बैटर मैदान पर जल्द से जल्द दाखिल हो जाए. 17 गेंदों का खेल आना बाकी है. 17 गेंदों में अभी भी मंजिलें दूर है. 27 रनों की दरकार, वो 10 का फासला है, मगर क्या वो नजदीक किया जाएगा बैटर द्वारा या गेंदबाजों के द्वारा फिर से वो दूर किया जाएगा? एक लाजवाब गेंदबाजी इस मैदान पर होती हुई नजर आई. न्यू बैटर मैदानात चला. विकास न्यू बॅटर मैदान दाखल होतोय. 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. 27 धावांची अजूनही गरज आहे. जवाबदारी बड़ी है, मगर जवाबदारी बड़ी है तो इस मैदान पर बल्लेबाजी का जलवा होना. मगर एक तरफ नंदू पाटिल खड़े हैं, मगर ज्यादा से ज्यादा गेंदें नंदू पाटिल खेल पाएंगे. क्या बल्लेबाजों का जलवा होगा? क्योंकि अब मैच 60-40 पर आकर रुकता हुआ. बरसा जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच 60-40 जी मॅच आहे, आणि तुम्ही जबाबदारीचा जो मुद्दा छेडलाय, कारण जबाबदारी ही खूप महत्वपूर्ण आहे. जर तुम्हाला यशापर्यंत पोहोचायचं असेल तर जबाबदारीनं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. स्वतःवरचा विश्वास हा तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावा लागेल, तर तुम्ही नक्कीच एक चांगले बॅटिंग करू शकाल. बघा इथे स्ट्रॅटर्जी यूज केली. असं वाटलं होतं अनेकांना की कदाचित आरकेला देखील असं वाटलं होतं की यतीन पाटील हे खेळण्यासाठी येतील का, मात्र मंगेश गोलंदाज आहे इथे, मात्र यतीनला थोडंसं मागे ठेवलं गेलंय, आणि त्यांच्या जागी जर आपण विचार केला तर न्यू बॅटर येतो मैदानाच्या आतमध्ये विकास. धावा झाल्या त्या 12. चांगला चेंडू आहे, पूर्ण कल्पना आहे, आणि खास करून दहिसर टीमच्या विषयी म्हणायचं गेलं मास्टर्स माइंड कोण? जयेंद्र ठाकूर.
पूर्णतः इतकी वर्ष ते क्रिकेट खेळले आहेत. 40+ क्रिकेट आरकेच्या अगेन्स्ट देखील भरपूर वर्ष खेळले आहेत. मंगेशची गोलंदाजी काय आहे, सर्वाधिक यॉर्कर चेंडू हाताळणारा गोलंदाज आहे. त्याच्यामुळे कदाचित आपला जो बेस्ट बॅटर आहे, आपल्याकडे जो बेस्ट बॅटर आहे त्याला थोडंसं आपण मागे आणूया, त्याच्या जागी आपण विकासला काढूया, जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला होऊ शकेल. ऑन साईडला फटका चांगला आहे विकास यांच्या बॅटमधून, एक धाव तर वेगानं पूर्ण केले आहे. डबलचा कॉल दिला होता नंदूर, काय शतरक्षण केलंय. ही ऊर्जा कुठून आली मित्रांनो. सुरुवातीच्या 2 ओव्हर जहीर, सुरुवातीचे 12 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवर थांबवलं गेलं तैसर संघाला, आणि या 12 धावेनंच खऱ्या अर्थानं मी तर म्हणून आरके मोरवा टीमला ही ऊर्जा दिली आहे. सही कहा सर जी आपने, वहां पर से वो ताकत मिलती भी गेंदबाजों पर, और वो ताकत इस मैदान पर अभी भी गेंदबाज अपनी ताकत को आजमाते हुए नजर आ रहा है. बेहतरीन फील्डिंग का नजारा आपने देखा, क्योंकि इससे पहले एक मुकाबले में आपने देखा थोड़ी सी मिसफील्ड हुई, वहां पर तमाम खिलाड़ियों ने गलतियां भी की, मगर गलती करेंगे तो इस मैदान से दूर होते हुए नजर आएंगे, क्योंकि एक एक गलती आपको किधर पर लेकर जाएगी ये आप ही जान सकते हैं. क्योंकि क्रिकेट में कहते हैं ना, मैदानात चुकीला माफी नाही. सर जी क्या कहना चाहेंगे आप. त्यामुळेच म्हटलं ना मी की जहीर, तू ज्यावेळेस शेवटचे 2 चेंडू होते आणि शेवटच्या 2 चेंडूवर तू म्हटलं की तू शेवटच्या 2 चेंडूवर 7 धावा आल्या. आरके मोरवा संघ ज्यावेळेस बॅटिंग करतो त्यावेळेस शेवटच्या 2 चेंडूवर त्या 7 धावा आल्या होत्या. त्यावेळेस मी म्हटलं की या 7 धावा टीमसाठी साथ देण्यासारख्या आहेत, टीमच्या स्कोरबोर्डला या आणि या टीमला साथ देण्यासाठी आहेत या 7 धावा. कारण 39 आकड्यापर्यंत पोहोचला गेला त्या 7 धावेनं आरके मोरवा संघ मॅचच्या दिशेने जातो. या विषयाकडे नक्कीच येणार मंगेश पाटील पुन्हा एकदा त्या ठिकाणी तयार. समोर नंदू पाटील डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे एवढ खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील प्ले डाऊन. आणखीन एक विकेट मंगेशनं 2 महत्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी बाद केलेत. एक म्हणजे मिलिंद भगत आणि त्यांच्या पाठोपाठ आणखीन एक मोठा खेळाडू मिस्टर नंदू पाटील आउट. अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची, कशी दांडीच उडवली या फेमस बॅटमनची, बघा दांडीच उडवली. थँक्यू. बघ जहीर फक्त कॉमेंटेटर, स्कोरर, अंपायर्स, खेळाडू, त्यानंतर म्हणायचं गेलं प्रेक्षक यांचंच लक्ष क्रिकेटवर नाहीये, तर आपल्या डीजे वाल्याचं देखील लक्ष क्रिकेटवर आहे. एका डेंजर बॉलरनं एका फेमस बॅट्समॅनची दांडी उडवली. बघा खरोखर हे जे गाणं वाजवलं गेलं का, नंदू पाटील वन ऑफ द ग्रेट प्लेअर, नक्कीच खूप मोठे खेळाडू आहेत, मात्र डेंजर गोलंदाज मंगेश पाटील. सर्वाधिक यॉर्कर चेंडू आपण आतापर्यंत मंगेश यांचे पाहिलेत. एक असा गोलंदाज जो मॅच टर्न करू शकतोय, मॅचला एक वेगळं वळण आणू शकतोय, असा गोलंदाज मंगेश पाटील आहे. आणि इथे नक्कीच जे 2 विकेट मंगेशनं काढले आहेत, या 2 विकेट तर खूप महत्वपूर्ण आहेतच, मात्र जो स्कोरबोर्ड थांबवण्याचं काम मंगेशनं केले ते मात्र अप्रतिम आहे. येथील येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, समोर आहेत मंगेश. अपील केली गेली आणि इथे मात्र पंचांचं बोर्ड देखील आकाशापर्यंत. फलंदाज बाद, आउटसाइड लेग स्टंप, चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय, अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, स्क्वेअर लेग पंचानं आपला हात उंच केलाय, इथे फलंदाज बाद झाला. हा एक मोठा धक्का. यतीन पाटील, मायकल देखील परतीच्या मार्गी आउट. थैंक यू डीजे. बघा महेश सर, जर तुम्ही इथे असाल, योगेश घरत, शांताराम घरत, आपण जर इथे असाल तर प्लीज आपण चर्चा करायची आहे. पंचाने इथे बाद दिलाय आणि यावर मात्र दैसर टीमचं मात्र
कारण स्क्वेअर लेग पंचांनी मात्र विकेट दिले, आउट दिलंय मायकलला. यस महेश सर, गंभीरनं आउट दिलंय, गंभीरनं आउट दिलं. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो. ये बॅटर्स नेम्स. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड चांगला फटका खेळला गेलेला आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी एक धाव तर पूर्ण केले. डबलचा कॉल दिला जातोय. विकास डेंजर झोन मध्ये होते. धोकादायक धाव या ठिकाणी काढली गेली. सध्याच्या घडीला टीमला धावांची गरज आहे, त्याच्यामुळे धावा धावा आणि धावा या फक्त यायला हव्यात. 39 धावांचं टार्गेट समोर आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे ती 15. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 24. 12 चेंडू 24 धावा. या ऐकूया सुमधुर संगीत आणि त्यानंतर येऊया या गरमागरम मॅचच्या दिशेनं. शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी.
थैंक यू डीजे। अब मुकाबला थोड़ा सा बहुत ही बेहतरीन होता हुआ नजर आया। 12 गेंदों का खेल आना बाकी, 24 रनों की दरकार है। 12 की सरासरी आए, हर ओवर में 2 सिक्सर आपको लगाने होंगे। अनिल गेंदबाजी पर आए, अनिल गोलंदाजी आपण पाहतोय। 12 चेंडू आणि 24 धावा, प्रत्येक षटकामध्ये सरासरी येते 12 ची आपण पाहतोय। क्या बल्लेबाज कर पाएंगे? करना होगा, क्यों ये मुकाबला है। कौन सी टीम अपने दरवाजे खोलेगी सेमीफाइनल नंबर 1 के लिए? अच्छी गेंद, ऑन स्टंपति ऑन साइड खेलना चाहते थे। हर गेंद पर अब समीकरण चेंज होगा। 11 गेंदें 24 रनों की दरकार। 2 हर ओवर में बड़े शॉट चाहिए, मगर बल्लेबाजों को लड़ना होगा। हर गेंद को सीमा रेखा दिखानी होगी, मगर गेंदबाजों की तारीफ करनी होगी। क्या गेंदबाजी का नजारा पेश किया है, अप्रतिम अप्रतिम। मी तर म्हणेल कारण 39 धावा डिफेन्स करायचे आहेत, मात्र इथे 2 षटकार जहीर 11 चेंडूमध्ये 2 षटकार तुम्हाला मारायचे आहेत। इथे पुन्हा एकदा आणखीन एक विकेट विकासला देखील परतावं लागेल। पायचीच्या स्वरूपात विकास या ठिकाणी बाद होतोय। दहिसर संघाला आणखीन एक धक्का, आउट। शुक्रिया डीजे। थँक यू डीजे। मॅच संपली नाहीये जहीर, मॅच संपली नाहीये। मुकेश गावड सारखा एक नामवंत बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे, ज्यानं टेनिस क्रिकेट विश्व गाजवलंय हे विसरता कामा नाहीये। 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। 10 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत ते 24। मी म्हटलं ना की इथे तुम्हाला जास्त काही करायचं नाहीये। या 10 चेंडूमध्ये जहीर 2 षटकार आले, 2 या 3 षटकार जर या 10 चेंडूमध्ये आले तर तुम्ही त्या मॅचवर पकड निर्माण करू शकता। त्यासाठी तो प्रयत्न करावा लागेल आणि ती क्षमता, ती ताकद मुकेश गावड जवळ आहे। असं नाही की मुकेश गावड षटकार मारू शकणार नाही। आतापर्यंत विकेट गेले आहेत त्या 5। मुकेश गावड यांच्या बॅटमधून देखील जहीर आपण बऱ्याचदा मोठे मोठे फटके पाहिलेत, त्याच्यामुळे हे काम करावं लागेल। मॅचमध्ये तुम्हाला यायचंय। अनिल पाटील 4 चेंडू आहेत, या 4 चेंडूमध्ये 2 षटकार जहीर पुन्हा एकदा वापसी करू शकतो दहिसर संघ, आणि इथून मात्र या 4 चेंडूला चांगल्या पद्धतीने हाताळायचं आहे आरकेला। सही कहा आपने, मगर एक बेहतरीन बल्लेबाज मैदान के अंदर है। 10 गेंदें और 24 रनों की दरकार है। ये आने वाली 4 गेंदें है ना, तय करेगी कि मुकाबला कहां करवट बदलेगा। अगली गेंद मुकेश खिलाती हुई, बेहतरीन शॉट है, मगर मिस टाइम है। गेंद ऊंचाई, खिलाड़ी उसके हाथ के नीचे है, कोई करेंगे निकलती। मुकेश भी वहां पर तंबू के आश्रय को, बल्लेबाज मैदान के बाहर। कमांडी और एक विकेट गिरता हुआ। आप 9 गेंदे 24, 3 लगातार ये गेंदे डॉट आई। ये पेशर दबाव है, दबाव में कोई बिगड़ जाता है तो कोई निकल जाता है। यही तो क्रिकेट का खेल है ना, कभी खुशी दिया तो कभी गम दिया, कभी इसने रुलाया तो कभी हंसाया है। बरसा जी क्या कहना चाहेंगे? कभी खुशी कभी गम, खरोखरच काय उल्लेख केला जाईल। क्रिकेटचा हाच तर खेळ आहे, मात्र 40+ क्रिकेट आहे। इथून फक्त खेळत राहायचं आहे। हार जीत ही होतच राहणार याची पूर्ण कल्पना आहे। कधी कधी आरके मोरवा संघानं दहिसर संघाला हरवलंय, तर दहिसर संघाने देखील कधी बऱ्याचदा मी म्हणे आरके मोरवा संघाला देखील पराभूत केले। हे चित्र आपण 40+ क्रिकेटमध्ये पाहिलंय। मात्र इतकंच म्हणेल की सध्याच्या घडीला ज्या विकेट पडल्यात, म्हणजे मिलिंद पाटील बाद झाले, त्यांच्या पाठोपाठ नंदू पाटील, मिलिंद भगत, त्यानंतर विकास, यतीन देखील 0वर बाद झाला, मनीषवर विश्वास, मनीष देखील बाद झाला, त्याच्यानंतर विकास देखील जवळपास बाद झाला। ते ही जी बॅटिंग ऑर्डर दहिसर संघाची होती, ही बॅटिंग ऑर्डर मजबूत बॅटिंग ऑर्डर होती आणि सर्व बॅटर्स मध्ये डगआउट मध्ये आलेले आहेत। इथून मात्र आता खूप मोठा संघर्ष, मी म्हणेल खूप मोठं आव्हान हे दहिसर टीम समोर आहे। येणारे जे बॅटर्स आहेत त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे। इथून जर तुम्ही मॅच विन करून दिली जहीर, तर आजचे हिरो तुम्ही। आज नंदू पाटीलच्या नावाची चर्चा होणार नाहीये, आज मिनिल भगतच्या नावाची चर्चा होणार नाहीये, आज यतीनच्या नावाची चर्चा होणार नाहीये। आज फक्त आणि फक्त तुझ्या नावाची चर्चा होईल जर तुम्ही मॅच विन करून दिलीस तर। सही कहा सर जी, मगर ये दबाव गेंदबाजों पर भी है। व्हाइट बॉल का इशारा। अब 9 गेंदें और 23 रनों की दरकार है। मैच कभी कभी बदलता हुआ, ये तो क्रिकेट का खेल है ना, गिरगोट रंग बदलता है ना, उससे फास्ट ही क्रिकेट रंग बदलता है। 9 गेंदें और 23 रनों की दरकार है, क्योंकि आज हीरो बनने का मौका बार बार नहीं आता। हीरो बनने के मौके है। आउटसाइड पर कैप में गेंद जा रही है, खिलाड़ी है, मगर उनको चीती हुई गेंद सीमा रेखा बाहर। 4 रनों के लिए फर्रार।
मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। कम ऑन डीजे। शुक्रिया डीजे। 8 गेंदे। थँक यू डीजे। जहीर त्यासाठीच म्हटलं मी की मॅच संपली नाहीये, क्रिकेटचा खेळ आहे. या 40+ क्रिकेटमध्ये शेवटच्या 6 चेंडूमध्ये मी 32 धावा होताना पाहिलेत, शेवटच्या 6 चेंडूमध्ये मी 24 धावा होताना पाहिलेत, शेवटच्या 6 चेंडूमध्ये मी 30 धावा देखील होताना पाहिलेत या 40+ क्रिकेटमध्ये. त्याच्यामुळे मॅच आतापर्यंत तरी मी तर म्हणेल संपली नाहीये. कुठलाही खेळाडू नक्कीच चांगली फलंदाजी करू शकतोय. आणि इथे काय घडलंय, क्लिंग बॉल, दांडी गुल, एक चौकार आला होता सचिनच्या बॅट मधून. या सचिननं मात्र आपल्या टीमच्या आशा पल्लवित केल्या होत्या, त्या सचिनला मात्र डगआउटच्या दिशेनं पाठवण्याचं काम केलं मिस्टर अनिल पाटीलनं. सचिन आउट. शुक्रिया डीजे। 7 गेंदे और 19 रनों की दरकार है। भरत सर जी, अभी भी ये मुकाबला समाप्त नहीं हुआ है। ये गेंद है ना दोनों टीमों के लिए बहुत विशेष गेंद है। इस गेंद पर अगर एक बड़ा शॉट तो फिर मैच में दहीसर टीम वापसी कर पाएगी, मगर क्या गेंदबाजी का जलवा होता हुआ नजर आया है। 7 गेंदे और 19 रनों की दरकार है ना, तो ये गेंद पर है ना एक बड़ा शॉट या चौका या सिक्सर आएगा, फिर मैच में पलटवार होगा। मॅच इतकी लांब नाहीये, म्हणजे 6 चेंडू 24 धावा, 6 चेंडू 30 धावा, 6 चेंडू 30हून अधिक धावा. जहीर मॅच इतकी लांब नाहीये दहीसर टीम कडून. 6 चेंडूमध्ये 19 बनवायचे आहेत, 7 चेंडूमध्ये 19 बनवायचे आहेत. म्हणजे हा चेंडू, या चेंडूवर 2 धावा, 3 धावा, चौकार षटकार हा प्लस पॉइंट असेल. मात्र या चेंडूवर ज्या काही धावा येतील, या धावा मात्र दहीसर टीमसाठी उपयुक्त ठरतील. मगर भरत सर जी, 2 गेंदों पर जो 7 रन आए थे ना, वो 7 रन इस मैदान पर खिलते हुए भी नजर आएंगे, क्योंकि वो 7 रन माइनस कर ले तो आप सिर्फ आपको 12 रन बनाने होते. ये क्रिकेट का खेल है. त्यासाठीच म्हटलं होतं ना जहीर की ते शेवटच्या 2 चेंडूवर आलेल्या 7 धावा आरके संघाला साथ देऊन जातील का, आणि कदाचित त्या 7 धावा उपयुक्त ठरतील का, हा देखील प्रश्न केला होता. एकदा तर पूर्ण केल्या, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो न देता स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद, राजेश पाटील दुसरी धाव करताना इथे मात्र बाद होत आहेत. धावा झाल्यात त्या 21, आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू आहेत, आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 18. विकेट आतापर्यंत गेल्या आहेत त्या म्हणजेच 8. म्हणजे इथे देखील आपण जर पाहतोय तर कहाणी में आया है ट्विस्ट. झहीर भाई, 8 विकेट नंतर 35चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतोय. हा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा नियम आहे. 35चा खेळाडू किती उपयुक्त ठरू शकतोय दहीसर टीमसाठी, हे देखील महत्वाचं आहे. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहार ग, बाया झायल्या गहार न म्हणतात सोनियाचा हार ग. थँक्यू. चला चला चला, बॅटर जाऊ द्या, बॅटर जाऊ द्या प्लीज, वेळ वाया घालू नका, बॅटर जाऊ द्या. बघा नियम तो देखील आहे, टाइम आउटचा नियम देखील मंडळानं या वर्षापासून ऍड केला आहे. त्याच्यामुळे प्लीज वेळ कुठल्याही प्रकारचा घालवू नका. विकेट गेल्यानंतर जवळपास सर्कल क्रॉस केल्यानंतर एखादा खेळाडू जर डगआउटच्या दिशेने येत असेल तर दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणं बंधनकारक आहे. तर प्लीज या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. 6 चेंडू धावा करायच्या आहेत त्या 18. 6 चेंडू 18 धावा. भरपूर चर्चा केली गेली. मी म्हटलं जहीर की 35चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. नितीन, हा 35चा खेळाडू किती उपयुक्त ठरू शकेल दहीसर टीमला. इथून जर ही मॅच जर विन झाली तर मात्र आजचा हिरो हा असेल. तो म्हणजे जवळ जर म्हणायचं गेलं मी तर मणीचं देखील नाव घेईल किंवा नितीनचं देखील नाव घेईल. गोलंदाज येतोय मिस्टर कुमार. ये 3 गेंदे तय करेगी ना सर जी, ये मुकाबला कहां पर करवट बदलेगा. 6 गेंदे 18 रन. पहली गेंद वापर विकेट कीपर के दस्तानों में गई, मगर अंपायर का व्हाइट बॉल का इशारा आया है. ये ट्विस्ट है, कभी तुम्हारी तो कभी हमारी, बारी बारी सबकी बारी आएगी. ये क्रिकेट का खेल है ना,
जहां पर इंसान का वक्त बदलता है वैसे ये क्रिकेट रंग उससे फास्ट रंग बदलता है। सर जी क्या कहना चाहेंगे आप? 6 गेंदें 17 की है, मगर यहाँ पर 17 पर खतरा भी है। किस पर ये खतरा है, ये आने वाला वक्त कहलाएगा। 6 चेंडू 17 धावा म्हणजे सुरुवातीपासून तुम्हाला अटॅक करावा लागेल, सुरुवातीपासून तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, तर तुम्ही 6 चेंडू 17 धावा करू शकताय. बदल हवाय कदाचित. कुमार यांना शॉर्ट लेग फाईन लेग आणला जातोय आणि खास करून मला वाटतं स्वीपर कव्हर पॉईंटचा जो फिल्डर आहे त्याला मात्र मागे ठेवलं जात आहे. एक वेगळी स्ट्रॅटर्जी आहे गोलंदाजामार्फत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑफ साईडला डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळला गेलाय. एक धाव इथे मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत. आता मात्र उर्वरित 5 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि या 5 चेंडूमध्ये धावा या करायच्या आहेत, त्या म्हणजेच 15. 5 चेंडू 15 धावा. 5 गेंदे 15 रनों की दरकार है, मगर कहते हैं ना मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए। अगली गेंद फुल टॉस है, आउटसाइड पर खेला गैप में, मगर खिलाड़ी वहां पर है, कोई करेंगे नहीं गलती। बल्लेबाज बैक टू डग आउट, टीस कानी कमांडीज। शुक्रिया डीजे। भरत सर जी आप 4 गेंदे और वहां पर 15 रनों की दरकार है, आप एक बड़ा शॉट चाहिए, क्या कहना चाहेंगे आप? एक नाही तर जवळजवळ म्हणायचं गेलं तर 2 फटके तरी खेळावे लागतील. अंतिम जोडी, अंतिम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिस्टर बबन, शेवटची जोडी आहे आणि इथे मात्र एक लेजंडरी खेळाडू आहे. म्हणजे वयोवर्ष जर आपण विचार केला तर 50च्या पलीकडे बबन यांचं वय आहे. त्याच्यामुळे इथे काय स्ट्राईक रोटेट केली जाईल का, काय प्लॅनिंग नुसार खेळलं जाईल, मात्र कदाचित जे शतरक्षण क्लोज जवळ लावलं जातं, आरकेची प्लॅनिंग हीच असेल की इथे सिंगल कंप्लीट करू द्यायचं नाहीये. ही कदाचित स्ट्रॅटर्जी असू शकेल. त्याप्रमाणेच कदाचित फिल्डिंग थोडीशी क्लोज जवळ आणली जाते, जेणेकरून 35च्या वयोगटातील जो खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवर आहे त्याला स्ट्राईक जाता कामा नाहीये. याच प्लॅनिंग नुसार आरके संघाने शतरक्षण हे मैदानाच्या आतमध्ये लावलंय. चला चला प्लीज, वेळ जास्त वाया जातो. या मॅचचा विचार केला आपण तर 1 तासाहून अधिक वेळ या मॅचनं घालवलाय. प्रत्येक चेंडूवर फिल्डिंग लावू नका मित्रांनो. प्रत्येक चेंडू झाल्यानंतर गोलंदाजाजवळ प्रत्येक जण जातो, काहीतरी सांगतोय. या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा टाळा मित्रांनो. क्रुशियल मुवमेंट असेल त्यावेळी ठीक आहे. कट केलं गेलंय, चांगला फटका आहे, गॅप मध्ये खेळला गेलाय. 1 धाव तर कंप्लीट झाले, मात्र एका धावेवर फक्त समाधान आहेत बाबा. कारण माझं जे काम होतं, मला मैदानाच्या आतमध्ये जायचं होतं, मला फक्त स्ट्राईक रोटेट करायची होती, मला फक्त 35च्या खेळाडूला स्ट्राईकवर आणायचं होतं, ही जबाबदारी माझ्यावर कॅप्टनने दिली होती, ती जबाबदारी मी पार पाडले. आता पुढचं काम तुझं. अशा प्रकारचं हा या ठिकाणी सिंगल कंप्लीट केला गेलाय. 3 गेंदे और 14 रनों की दरकार है, मगर भरत सर जी वो 2 गेंदों पर वो 7 रन आए थे ना, यो वहां पर कुछ खिलते हुए नजर आएंगे. मगर कहते हैं ना ये क्रिकेट का खेल है, अनुचित भरा हुआ ये खेल, मगर आने वाली ये 3 गेंदें हवाई सफर में भेजनी होगी. बल्लेबाज के पास क्षमता है, ताकत है, करना होगा. फुल टॉस गेंदी, गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन, मिड विकेट पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है. आप 2 गेंदे और 14 रनों की दरकार है. आप ये क्रिकेट का खेल, मैंने कहा ना यहाँ पर जो 7 रन, वो आखिरी 2 गेंदों के 7 रन किधर ना किधर खिलेंगे और वही होता हुआ नजर आया दहीसर टीम के लिए. क्या कहना चाहेंगे भरत सर? नक्कीच नक्कीच. त्या 7 धावा खूप आणि खूप लाभदायक ठरल्या. मात्र मॅच संपली नाही बघा. एखादा चमत्कार म्हणतात ना, जिथे चमत्कार आहे तिथे देखील नमस्कार आहे. त्याच्यामुळे एखादा चमत्कार जर घडला गेला तर या मॅच मध्ये वापसी असेल. यावेळेस हा चांगला चेंडू हाताळला गेलाय. इथे मात्र आता चित्र स्पष्ट झालंय. आता फक्त आणि फक्त 1 चेंडू शिल्लक आहे. सेमीफायनल मध्ये आरके मोरवा संघ प्रवेश करताना आपल्याला दिसतोय, कारण 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि धावा करायची आहे त्या दहीसर टीमला 14. बॉलर बॅक टू ड्राईव्ह समोर खेळला गेला अगदी गोलंदाजाच्या. आणि अशा रीतीनं या स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनल मध्ये जवळपास आरके मोरवा संघ प्रवेश करतोय. अभिनंदन आरके मोरवा. आणि
नक्कीच कौतुक असेल दहिसर संघाचं, कारण त्यांनी देखील अगदी वेळेवर ते देखील या ठिकाणी दाखल झाले होते. पहिला सामना दहिसर संघाचा होता. 9ची जी वेळ दिली होती आयोजकांना आणि अगदी त्या योग्य वेळेवर दहिसर संघ या ठिकाणी दाखल झाला होता. त्याबद्दल दहिसर संघाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चला हस्तांदोलन करा. दोन्ही टीमनं हस्तांदोलन करायचं आहे आणि त्यानंतर मात्र मैदान रिकामी करायचं आहे. अभिनंदन RK मोरबा आणि हार्ड लक अँड बॅड लक दहिसर मास्टर्स.